महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेच्या शाळांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्ता विकास अभियान राबवलेलं आणि या ठिकाणी जेवढ्या शाळा होत्या या शाळांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा सर्वगुण संपन्नता वाढवण्यासाठी, त्यांच्या अभ्यासातली प्रगती वाढवण्यासाठी काही ठराविक धोरणं ठरवली आणि त्यांच्या या धोरणात्मक निर्णयानुसार त्यांचा एक आराखडा अभ्यासाचा तयार केला आणि या अभ्यासाच्या माध्यमातून ही जी काही वर्ष आहेत आमची कार्यकाळाची, याच्यामध्ये त्या पद्धतीने शिक्षकांनी गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं होतं आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रयोग करत असताना शिक्षणाचा हक्क सगळ्यांना मिळण्यासाठी आम्ही याच्यावरती अनेक उपाययोजना केल्या. जसं की शाळा करत असताना ई-लर्निंग स्कूल्सला आम्ही प्राधान्य दिलं. मग प्रत्येक शाळांमध्ये सेमी इंग्लिश शिकता यावं त्यांना, किंवा मराठी माध्यमांची शाळा आहे त्यांना इंग्लिशचं प्रभुत्व राहायला पाहिजे, इंग्रजी भाषेचं त्यांना आकलन होणं गरजेचं आहे. म्हणून पहिलीपासून इंग्लिश त्यांना कसं शिकता येईल यासाठी आम्ही त्यांना सेमी इंग्लिशच्या माध्यमातून पुष्टी दिलेली आहे. अनेक शाळा ई-लर्निंग केल्या, स्मार्ट शाळा बनवण्याचा प्रयत्न केला. शाळांमधलं सगळं जे काही टेक्निक आहे, जे तंत्रज्ञान आहे, हे आधुनिक कसं होईल आणि मुलांना आपण टीव्ही मध्ये पाहिल्यानंतर पटकन एखादा पिक्चर असेल तर तो लक्षात राहतो. तर हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांना जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्क्रीनवरती कार्टून्स किंवा पिक्चर बघून व्हर्च्युअल रनिंगच्या माध्यमातून आपण त्यांना या ठिकाणी टेक्निकली मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांना ट्रेनिंग दिलेले आहे. आज या ठिकाणी वेगवेगळ्या शाळांमध्ये काम करत असताना, स्थायी समितीचे अध्यक्ष असताना विद्यार्थ्यांना संगणकीकृत शिक्षण मिळावं म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक शाळांमध्ये संगणक लॅब देखील आपण त्यावेळी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचबरोबर ई-लर्निंग स्कूल निर्माण करून दिलेले आहेत.